इथे कशी काय आली? भैयाने तर हिला इथे येऊ नको म्हणून सांगितलं होतं. काय ग स्वीटी, भैयाने तुला इथे यायला मनाई केली होती ना? मी बोलवलं तिला पृथ्वी. तू बोलवलंयस? मग ठीक आहे. नंदा का तू भैयासाठी किती काय काय करतेस? जे त्याच्या औषधं गोळ्या अगदी वेळेवर पोहोचवतेस, डॉक्टरचा फॉलोअप घेतेस. मला तर वाटतंय तुझ्या काळजीमुळेच तो बरा होईल. मग भावासाठी एवढं सगळं करायला नको का? अरे म्हणजे आणि आता तर तो कायमचा बरा होणार आहे. मॅडम निघतो आम्ही आता. डॉक्टर थांबा. तुम्हाला अजून थोडा वेळ थांबावं लागेल. आता पक्षाची एक महत्त्वाची मीटिंग आहे. त्या मीटिंग मध्ये विश्वंभर जर चुकून हायपर झाला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणून तुमचं थांबणं गरजेचं आहे. ठीक आहे मॅडम. हा निर्णय सुद्धा तू अगदी योग्य घेतलास. त्याशिवाय का पार्टीच्या लोकांपुढे विश्वंभरचा धिंगाणा आणि नाचक्की होणार आहे. आत्या, तुझ्या मनात जो डाव शिजतोय ना तो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही. अपर्णा, यांना तिथे बसव आणि त्यांच्या चहा नाश्त्याचं बघ. सकाळपासून कुठं उंगार त्या काय माहिती नाही. आता येऊ देस तिला कशी खरडपट्टी काढते बघा. आणि तुम्हाला सांगू ठेवते, तुम्ही मध्ये पडायचं नाही म्हणजे नाही बर का. का नाही पाडणार? तू माझ्या सुनेला त्रास देणार आणि मी काय बघत बसू होय? मी अभि बघतोच ना. ती आली की तू तिला कशी बोलती काय बोलती ते. आणि साने, तू बिंदास जा इंटरव्ह्यूला. कोणाच्या बी बोलण्याकडे काय बी लक्ष द्यायची गरज नाही. शोभे, जरा स्वयंपाकात पापड कुरडे बी तळा. होय काय? नाही अजून काय बनवायचं असेल तर ते पण सांगा. श्रीखंड बिखंड बनवू काय? हा नाही नाही, एवढं केलंस ना तरी पुरे आहे. तुला जन्माला घातल्याचं पांग फिटलं आमचं. अपर्णा, तुझं काम झालं असेल तर तू बाहेर जा. हे इलेक्शन आपल्या पार्टीसाठी खूप महत्वाचं आहे. त्या श्रावणीमुळे विश्वंभर साहेबांची खूप बदनामी झाली आहे. म्हणून ही सीट आपल्याला जिंकावीच लागेल. या मतदारसंघामधून साहेब दोनदा एक हाती निवडणूक जिंकून आलेले आहेत. आणि आता जर ही निवडणूक आपण जिंकली नाही तर विश्वंभर साहेबांसहित आपल्या पार्टीचं खूप मोठं नुकसान होईल. त्यासाठी आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. लोक आपल्याला सहजासहजी मतं देतील या भ्रमात राहू नका. त्यामुळे मला असं वाटतं की साम दाम दंड भेद वापरून आपल्याला निवडणूक जिंकावी लागेल.
मॅडम पण नक्की प्लॅन काय आहे तुमचा? आपल्याला लोकांना पैसे वाटावे लागतील. विश्वंभरचं सुद्धा हेच मत असेल. माझ्यावर विश्वास ठेवा. बरोबर आहे नंदाकाचं. नंदाका बरोबर बोलते. इलेक्शन आपल्याला पैसे देऊनच जिंकावं लागेल.